श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2। आजोबा, स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी कुठे होते? त्यांचं बालपण कसं होतं? बाळा, हीच तर सर्वात मोठी गंमत सांगितली आहे कवीने। कलकत्त्याहून एक मोठा साहेब आणि त्याचा पारशी मित्र स्वामींच्या दर्शनाला आले, पण ते पोहोचण्यापूर्वीच अंतर्ज्ञानी स्वामींनी भक्तांना सांगितलं, बाहेर 3 खुर्च्या एका रांगेत मांडा। साहेब इंग्रजी लहेजात स्वामींना म्हणाले, स्वामी, आपण इतके महान आहात, पण आपलं मूळ गाव कोणतं? आपण आलात कोठून? स्वामींनी हसून उत्तर दिलं, आम्ही प्रथमारंभी कर्दळी वनातून निघालो, मग आम्ही कलकत्ता पाहिला, बंगाल देश हिंडलो, काली मातेचं दर्शन घेतलं आणि गंगा काठाने हरिद्वारला गेलो। स्वामी सांगत राहिले, त्यांनी केदारेश्वर पाहिलं, हजारो नगरं पाहिली, गोदावरीत स्नान केलं, हैदराबादला गेले आणि मग तिथून ते मंगळवेढ्याला आले। पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असा प्रवास करत शेवटी ते अक्कलकोटला स्थिरावले। पण आजोबा, मंगळवेढ्यात लोक त्यांना ओळखत नव्हते का? बाळा, तिथे स्वामी 12 वर्षे राहिले, पण लोक त्यांना वेडाबुवा समजायचे। ते रानात राहायचे, कधी गावात आलेच तर गलिच्छ जागी बसायचे। पण सोलापूरचे महान सिद्ध दिगंबर बुवा यांनी मात्र स्वामींना ओळखलं होतं। ते जेव्हा दर्शनाला यायचे तेव्हा साक्षात परब्रह्म रूप पाहून नतमस्तक व्हायचे। बाळा, स्वामी साक्षात जगतपती होते। स्वामींचं चरित्र म्हणजे क्षीरसागरासारखं आहे, जेवढं ऐकू तेवढं कमीच।